नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये चौथी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC या चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र असेल, इंडियन पॉलिटी असेल, तर इतर विविध विषयातले जे काही लेक्चर्स आहेत तर ती सुद्धा तुम्ही अवश्य बघून घ्या. तर आपलं इकॉनॉमिक्समधलं आपण जे काही चर्चेला घेतलेलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातलं आर्थिक नियोजन किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया. तर हे मागील काही लेक्चर्समध्ये ज्यामध्ये आपण बघितलं की भारतामध्ये आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली, आर्थिक नियोजनाच्या बाबतीतल्या महत्त्वाच्या काही संस्था असतील त्याच्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल, नीती आयोग अलीकडे आलेला म्हणजे 1 जानेवारी 2015 पासून आलेली संस्था म्हणजे नीती आयोग असेल, आणि त्याच्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, त्याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटीला म्हणजे 1966 मध्ये आमच्या देशाची काही आर्थिक स्थिती वाईट झाली किंवा हलाखीची झाली. त्यामुळे आम्हाला 1966 ते साधारण 1969 या 3 वर्षामध्ये नियोजन किंवा योजना आखता आली नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की 66 ते 69 हा 3 वर्षाचा जो काही कालावधी आहे ह्याला प्लॅन हॉलिडे किंवा नियोजनाला सुट्टी असं बोललं जातं. तर या सर्व मुद्द्यांची गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर जे कोण आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे त्यांच्या माहितीसाठी की त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व व्हिडिओची लिंक मी प्रोव्हाइड करतो, तर ती सुद्धा लेक्चर्स अवश्य बघून घ्या की ज्याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा असेल, कंबाईनची पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, तर अशा विविध एक्झाममध्ये नक्कीच होईल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू की चौथी पंचवार्षिक योजना होती त्याचा कालावधी काय होता. म्हणजे बघा, 3 जे काही आमच्या देशामधल्या 3 वार्षिक योजना राबवल्या आणि त्याला आम्ही म्हणतो की प्लॅन हॉलिडे, साधारण 1966 ते 1969 या दरम्यानचा कालावधीत. आणि याच्यानंतर आमची अर्थव्यवस्था म्हणजे या 66 ते 69 ह्या 3 नियोजनाच्या सुट्टीच्या दरम्यान आम्ही आमच्या देशामध्ये एक महत्त्वाचा उपक्रम राबवला. तो म्हणजे आम्ही आमच्या देशामध्ये हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला. आणि या यशस्वी प्रयोगामुळे आमच्या देशातलं अन्नधान्याचं उत्पन्न वाढलं. या अन्नधान्याचं उत्पन्न वाढल्यामुळं आमच्या देशाची आर्थिक स्थिती होती ती साधारण झाली किंवा स्थिर झाली. आणि त्याच्यामुळं आम्हाला चौथी पंचवार्षिक योजना लगेच सुरू करता आली. त्यामुळे लक्षात ठेवा, चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. बरेचसे विद्यार्थी तिथं गडबडून जातात की चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी म्हटलं तर विद्यार्थी असं लॉजिक लावतात की साधारण 1951 पासून 56 पर्यंत पहिली योजना, त्याच्यानंतर की 56 ते 61 दुसरी योजना, 61 ते साधारण 66 ते तिसरी योजना, आणि बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की 66 ते साधारण जर बोलायचं म्हटलं 66 पासून पुढची 5 वर्ष तर इथं चौथी पंचवार्षिक योजना म्हणतात. तर लक्षात ठेवा, 66 ते 69 या दरम्यान आमच्या देशामध्ये प्लॅन हॉलिडे किंवा नियोजनाला सुट्टी होती देशातली आर्थिक स्थिती वाईट असल्यामुळं. त्यामुळे लक्षात ठेवा की या नियोजनाच्या सुट्टीच्या दरम्यान आम्ही आमच्या देशामध्ये हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला. आणि या तंत्रज्ञानाच्या प्रयोगामुळे आम्ही आमच्या देशामध्ये 1969 म्हणजे 1 एप्रिल 1969 चौथी पंचवार्षिक योजना राबवायला सुरुवात केली. तर या दरम्यान आमच्या देशाच्या ज्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी होत्या, तर ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान आमच्या देशाच्या अध्यक्ष होत्या किंवा चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अध्यक्ष होत्या असं म्हटलं जाईल. या योजनेला उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ असतील, सी सुब्रमण्यम असेल, दुर्गाप्रसाद धर असेल. तर या 2-3 व्यक्तिमत्व या चौथ्या योजनेसाठी उपाध्यक्ष होऊन गेले. त्याच्याबरोबर या योजनेमध्ये एक घोषणा वाक्य होतं, घोषणा नाही बोलत, घोषणा वाक्य. तर स्थैर्यासह आर्थिक वाढ, म्हणजे आम्हाला आमची इकॉनॉमी डेव्हलपमेंट करायची आहे. ती करत असताना आमची इकॉनॉमी स्टेबल कशी राहील त्या दृष्टीने आम्हाला डेव्हलप करायचे. बऱ्याच वेळेला विचारलं आहे की चौथ्या पंचवार्षिक योजनेचं घोषणा वाक्य होतं तर स्थैर्यासह आर्थिक वाढ करायची आहे. आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा असेल की 1969 असेल, तर 1969च्या जी काही लोकसभेची निवडणूक होती तर या निवडणुकीमध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आपल्या देशातलं दारिद्र्य जे आहे किंवा जी गरिबी आहे ती घालवण्यासाठी गरिबी हटाओ अशी एक घोषणा केली. त्यामुळे असं म्हटलं जातं बघा की आपल्या देशामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशातलं जे दारिद्र्य आहे ते कमी करण्यासाठी दारिद्र्य हटाओ किंवा गरिबी हटाओ असं एक महत्त्वाची घोषणा दिली. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे की गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली, कोणत्या वर्षी केली आणि कुणी केली. तर लक्षात ठेवा, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी केली, महत्त्वाची म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि साधारण वर्ष असेल तर 1971. खूप सारे प्रश्न याच्यावरती आलेले आहेत, भविष्यात सुद्धा येऊ शकतात. तर या योजनेचं जे काही प्रतिमान होतं किंवा मॉडेल होतं ते धनंजयराव गाडगीळ यांचं होतं. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारला. तर या धनंजयराव गाडगीळ यांचं खुलं सातत्य प्रतिमान होतं. याच्या आधारावरती ॲलन एस मान आणि अशोक रुद्र यांनी ही योजना तयार केली होती. आणि मूळ प्रतिमान हे धनंजयराव गाडगीळ यांचं असल्यामुळं या योजनेचं उपनाव गाडगीळ योजना असं सुद्धा म्हटलेलं होतं. तर ठीक आहे, पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा बघा, या योजनेमध्ये की आमची अर्थव्यवस्था असेल
अर्थव्यवस्था आम्हाला स्वावलंबी बनवायचा आहे, म्हणजे आमची अर्थव्यवस्था आम्ही व्यवस्थित स्टेबल करू. तर आमच्या देशाची अर्थव्यवस्था स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आमच्या देशातला जो काही एकंदरीत आर्थिक विकास असेल तो सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ करण्यासाठी या योजनेमध्ये विविध उपक्रम राबवले, त्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. तर हा पहिला खूप महत्त्वाचा उपक्रम असेल की याच्यावरती आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारलेत. म्हणजे जर राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल याच्यामध्ये जर प्रश्न जर काढले तर ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर 10 ते 15 प्रश्न फक्त एका मुद्द्यावरती आलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला ऍक्ट असेल तो म्हणजे MRTP ऍक्ट. बऱ्याच वेळेला जो फुल फॉर्म विचारला जातो, मोनोपॉलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस. म्हणजे मराठीत जर बोलायचं म्हटलं तर मक्तेदारी नियंत्रण प्रतिबंध कायदा, आणि हा झाला 1969 ला. म्हणजे आता बेसिक अर्थ घेऊ लक्षात घ्या की मोनोपॉली म्हणजे काय, की एखादी अर्थव्यवस्था असेल किंवा एखादं मार्केट असेल त्याच्यामध्ये एक्स नावाचे एक प्रोडक्ट असेल, त्याची विक्री हा एकटाच करतोय. म्हणजे एच हा फक्त एक्स नावाच्या प्रोडक्टची विक्री करतोय, त्याला दुसरा कोणीही कॉम्पिटिटर नाही. तर अर्थव्यवस्थेतली अशी जी काही व्यक्तींची मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडीत घालायची आणि त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी किंवा त्या वस्तूंच्या मार्केटमध्ये विविध अवेलेबल पर्याय निर्माण करायचे. तर अशाला म्हटलं जातं की मक्तेदारी जी होती ती मोडीत काढायची, म्हणजे मक्तेदारी होती ती रिस्ट्रिक्टेड ठेवायची आणि इतर विविध लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं. त्यामुळे मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस. तर हा जो काही कायदा होता याचा फुल फॉर्म बऱ्याच वेळेला विचारलाय. तो 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला आणि तो 1969 ला झाला. तर हे बेसिक 2-3 मुद्दे इथे कळले. पुढचं की या कायद्याची नेमकी गरज का होती 1969 ला. बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो प्रश्न की MRTP ऍक्ट 1969 मध्ये सहमत करण्यात आला का, वाय, का गरज का होती. तर लक्षात ठेवा, देशामध्ये आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण जे झालेलं होतं ते टाळण्यासाठी. म्हणजे ठराविक लोक जे काही श्रीमंत होते तर त्यांच्याकडची जी काही संपत्ती असेल ते सर्वांच्या मध्ये विखुरली पाहिजे किंवा सर्वांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. यासाठी आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी किंवा आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी. लक्षात ठेवा, खूप महत्वाचे शब्द आहेत बघा, की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी. म्हणजे आर्थिक सत्ता काही लोकांच्याकडेच आहे, ती सगळ्यांच्याकडे विखुरली पाहिजे. याला वेगळ्या समानार्थी भाषेत बोललं जातं की आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी. तर खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी म्हणजेच आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी. तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला असतो. पुढचा आहे बघा खूप महत्वाचा ऍक्ट, तो म्हणजे फेरा ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. तर याच्यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेत की फेरा ऍक्टचा फुल फॉर्म सांगा, तो कोणत्या वर्षी आला आणि तो कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. तर लक्षात ठेवा, फुल फॉर्म म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973 ला आला आणि तो 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. तर प्रश्न असा पडतो की हा कायदा का आला किंवा याची गरज का झाली. तर आमच्या देशाचा परकीय जो काही व्यापार असेल त्या परकीय व्यापारावरती नियंत्रणासाठी हा कायदा पास करण्यात आला. तर हा MRTP ऍक्ट असेल आणि दुसरा असेल की फेरा ऍक्ट. तर हे भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये बघू. आता एवढं लक्षात घ्यावा की या दोन्ही कायद्यांचं फुल फॉर्म काय असेल, तो कोणकोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला, म्हणजे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि कुठल्या वर्षी आला, हे एवढी बेसिक माहिती असलं तर ओके. तर पुढचा मुद्दा आहे बघा, भारताचा 1972-73 मध्ये व्यापार तोल हा 104 कोटी रुपयांनी सर्वप्रथम अनुकूल राहिला. सर्वप्रथम, बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे, सर्वप्रथम अनुकूल राहिला. म्हणजे याच्या अगोदर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल राहिला किंवा उत्कृष्ट राहिला. याचा अर्थ काय, व्यापार तोल अनुकूल म्हणजे काय, की आमच्या देशाला आयात जे होते त्या आयातीपेक्षा अधिकची निर्यात होते आणि त्यातून आमच्याकडे जी काही शिल्लक राहते त्याला म्हणतात की व्यापार तोल अनुकूल राहिला. तो 104 कोटी रुपयांनी तो अनुकूल राहिला. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सर्वप्रथम भारताचा व्यापार तोल कोणत्या वर्षी अनुकूल राहिला, तर 72-73 मध्ये तो किती रुपयांनी राहिला, तर 104 कोटी रुपयांनी अनुकूल राहिला. तर हा बेसिक मुद्दा सुद्धा मला माहिती पाहिजे. पुढचा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, आपण हा बँकिंगमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. आता बेसिक बघा की तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे 1969 मध्ये आमच्या देशातल्या टॉपच्या जे काही प्रायव्हेट बँका होत्या किंवा खासगी बँका होत्या त्या सरकारनं ऍग्रिकल्चर प्लस रुरल डेव्हलपमेंट किंवा कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या. म्हणजे लक्षात ठेवा, हे राष्ट्रीयकरण ही जी काही संकल्पना आहे याचा सोप्या नॅशनलाइज इंग्लिशमध्ये म्हणतात. नॅशनलाइज म्हणजे काय, की एखाद्या प्रायव्हेट लोकांचा एखादा बिझनेस जो असेल किंवा प्रायव्हेट व्यक्तींचा एखादा व्यवसाय असेल तो सरकार स्वतःकडे टेक ओव्हर करतं किंवा विकत घेतं किंवा स्वतः चालवायला घेतं, याला म्हणतात की राष्ट्रीयकरण. तर हा मुद्दा आपण बँकिंग मध्ये डिटेल्समध्ये बघू. आता एवढंच लक्षात ठेवा की 19 जुलै 1969 मध्ये 14 मोठ्या व्यापारी बँकांचं भारत सरकारनं राष्ट्रीयकरण केलं. हा एक महत्वाचा मुद्दा असेल. आणि पुढचं महत्वाचं असेल की अग्रणी बँक योजना किंवा लीड बँक स्कीम इंग्लिशमध्ये त्याला बोलतात बघा. तर नरीमन समिती आमच्या देशामध्ये भारत सरकारनं अपॉइंट केली. हे आपण दोन्ही मुद्दे बँकिंगमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. आता फक्त जस्ट ओव्हरव्ह्यू बघतोय की नरीमन समितीच्या शिफारसीनुसार अग्रणी बँक आमच्या देशाच्या रिझर्व्ह बँकेने किंवा RBI डिसेंबर 1969 मध्ये सुरू केली. तर ही
अग्रणी बँक योजना सुरू करण्यामागचं महत्त्वाचं कारण असेल काय, की क्षेत्रीय विकासाचा दृष्टिकोन जो असेल तो डेव्हलप करावा. म्हणजे आम्ही आमच्या देशाचा विकास करत असताना एक एरिया जे वेगवेगळे असतील ते एरिया मी टार्गेट करू आणि त्या एरियातलं जे काही बँकिंग डेव्हलपमेंट असेल किंवा बँकिंग विकास असेल त्यासाठी काम केलं जाईल. त्यामुळे असं म्हटलं जातं की आरबीआयनं क्षेत्रीय विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा क्षेत्रीय विकासाचा दृष्टिकोन करण्यासाठी डिसेंबर 1969 मध्ये लीड बँक योजना सुरू केली आहे किंवा अग्रणी बँक योजना सुरू केली. तर बँकांचे राष्ट्रीयकरण असेल किंवा लीड बँक असेल तर हा मुद्दा आपल्याला बँकिंगमध्ये डिटेल्समध्ये बघायचा. इथं फक्त मुद्दा आलेला त्यामुळे मी डिस्कस करतोय. पुढचं असेल बघा 1973-74 मध्ये जे नियोजन आयोग किंवा प्लॅनिंग कमिशन असेल त्यांनी दारिद्र्य रेषेचं किंवा जे आमच्या देशातले पॉवर्टी दारिद्र्य जे आहे तर दारिद्र्य रेषेचं, दारिद्र्य रेषा म्हणजे काय, अशी एक काल्पनिक रेषा निर्माण केली जाईल. म्हणजे बघा आपलं पुढचं प्रकरण आहे की दारिद्र्य किंवा पॉवर्टी म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये आपण दारिद्र्य म्हणजे काय असेल बघू. इथं जस्ट ओव्हरव्ह्यू बघू. दारिद्र्य रेषा ही काल्पनिक रेषा असेल, त्या दारिद्र्य रेषेच्या वरचा एखादा जो उपभोग असेल त्याला एपीएल म्हणतात आणि तेवढाही एखाद्या व्यक्तीचा उपभोग नसेल तर त्याला बीपीएल म्हणतात. एपीएल म्हणजे अबो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेवरील आणि बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. तर हे असं एका दारिद्र्य रेषेमध्ये अशा काल्पनिक रेषेमध्ये उपभोग स्तराच्या माध्यमातून जो कॅलरी हा निकष वापरून भारत सरकारने सर्वप्रथम 1973-74 मध्ये नियोजन आयोगाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेचं मोजमाप केलं. तर आपण दारिद्र्य या प्रकरणामध्ये भारतातील किंवा दारिद्र्याचा मोजमापाचा आढावा डिटेल्समध्ये बघणार होतो. इथं फक्त ओव्हरव्ह्यू बघा की 1973-74 मध्ये नियोजन आयोगाने सर्वप्रथम कॅलरी हा निकष वापरून आमच्या देशातल्या दारिद्र्याचं मोजमाप केलं. पुढचं असेल की सेलची स्थापना. सेल म्हणजे काय, कुठला कपड्यांचा भांड्यांचा वगैरे नाही. सेल म्हणजे स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड. तर ही एक भारत सरकारची कंपनी आहे. तर ही कंपनी सुद्धा आपण उद्योग या प्रकारामध्ये डिटेल्स बघू. तर ही महारत्न कंपनी आहे, म्हणजे भारत सरकारची खूप मोठा टर्नओव्हर असणारी कंपनी आहे. तर सेल इंडियाची स्थापना झाली. बऱ्याच वेळेला फुल फॉर्म विचारलाय आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली हे सुद्धा विचारलंय. त्यानंतर बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बरेचसे आपण पोलाद प्रकल्प बघितले. तर हा बोकारो पोलाद प्रकल्प हा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालाय. फसवणारा प्रश्न आहे हा, बऱ्याच वेळा आलेला आहे की बोकारो पोलाद प्रकल्प हा कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला आणि कोणत्या देशाच्या मदतीने सुरू झाला. तर लक्षात ठेवा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बरेचसे विद्यार्थी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणतात, तर तसं नाही, तो चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला. त्यानंतर पुढची खूप एक धोकादायक स्थिती असेल ते म्हणजे आमच्या देशातल्या जे खनिज तेल आम्हाला जे मिळतं, प्रामुख्याने आजच्या दिवसाला सुद्धा 80 ते 85% आम्हाला आयात करावं लागतं. तर ह्या खनिज तेलाच्या किमती जवळपास 400% वाढल्या. बघा त्या 400% जर बोलायचं म्हटलं, समजा उदाहरणासाठी मी बोलतोय, समजा 100 रुपयाने आज पेट्रोल मिळतंय, त्याच पेट्रोलच्या किमती जर उद्या 400 रुपयाने वाढल्या तर तेच पेट्रोल तुम्हाला 500 रुपयांनी मिळेल. आता बघा 100 रुपयाचं आजचं पेट्रोल जर तुम्हाला उद्या 500 रुपयाने जर मिळत असेल तर तुमची आर्थिक स्थितीचं काय अवस्था होईल. तर ही स्थिती सुद्धा आमच्या देशानं झेललेली आहे. आणि जर आमच्या देशामध्ये खनिज तेलाचे दर किंवा इंधन जर वाढलं तर आमच्या देशातलं एकंदरीतपणे महागाई वाढते. त्यामुळे आमच्या देशामध्ये 1973 मध्ये ज्या तेलाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती खूप वाईट परिणाम घडला. पुढचं असेल महत्वाचं 1971 पाकिस्तान युद्ध किंवा भारत पाकिस्तान युद्ध. आणि म्हणजे जो आता जर बोलायचं म्हटलं सोप्या भाषेत तर हा बांगलादेश असेल आणि इकडे असेल तो पाकिस्तान असेल. तर हा 1971च्या पूर्वी हा पश्चिम पाकिस्तान होता आणि हा पूर्व पाकिस्तान होता. तर हा पूर्व पाकिस्तान वरती हे पश्चिम पाकिस्तानची जी काही दादागिरी चाललेली होती त्याच्या विरुद्ध पूर्व पाकिस्तानवाल्यांनी म्हणजे आजच्या बांगलादेशने भारताला मदत मागितली आणि भारतानं मदत केली आणि त्याच्यामध्ये पश्चिम पाकिस्तानबरोबर जे काही युद्ध झालं आणि यातून हा बांगलादेश नावाचं नवीन राष्ट्र तयार झालं. याला म्हणतात की बांगलादेश मुक्ती संग्राम. तर या बांगलादेश मुक्ती संग्रामामुळे आणि आमच्या देशातल्या 400% वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे सुद्धा आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं असं म्हटलं तर चालेल. बऱ्याच वेळेला ह्या न्यूज सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढचं असेल बघा ऑपरेशन फ्लड. तर बऱ्याच वेळेला याच्यावरती जो धवल क्रांती असं म्हणतात की दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी केलेली महत्वाची क्रांती ह्याला ऑपरेशन फ्लड असं म्हणतात. की दुग्ध उत्पादन असेल ह्या दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी ऑपरेशन फ्लड हा उपक्रम राबवण्यात आला. तर याचे जनक जर कोण असतील भारतातले, बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलाय डॉक्टर वर्गीस कुरियन. म्हणजे यांचं ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात जे काही संशोधन केलेलं आहे काही रिसर्च केलेलं आहे यांनी दुग्ध उत्पादनाच्या संदर्भातलं, तर ते भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवा आपल्या देशातल्या धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. हरित क्रांतीचे कोण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर ठीक आहे, तर हा प्रामुख्याने दुग्ध उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती करण्यासाठी राबवलेला हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट असेल. आणि याच्या माध्यमातून दुधाचा महापूर म्हणजे दुग्ध उत्पादन आमच्या देशामध्ये कसं वाढवता येतील यासाठी दुधाचा महापूर ही योजना राबवलेली होती. आणि बघा हा जो उपक्रम होता दुधाचा महापूर हा NDD मार्फत राबवला, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. तर याचं मुख्यालय आनंद हे गुजरातला आहे. तर लक्षात ठेवा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डामार्फत हा जो काही धवल क्रांतीचा उपक्रम आहे तो आमच्या देशामध्ये राबवलेला होता. आणि त्याच्यानंतर पुढची खूप महत्वाची
महत्त्वाची घटना असेल ते 1973 अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम. म्हणजे आमच्या देशामध्ये जी दुष्काळाची स्थिती जी काय असेल, त्या दुष्काळाच्या स्थितीवरती मात करून आमच्या देशाची अर्थव्यवस्था कशी डेव्हलप करता येईल किंवा कशी विकसित करता येईल यासाठी एक प्रॉपर प्लॅन बनवणं आणि त्या प्लॅननुसार काम करण्यासाठी हा अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम आमच्या देशामध्ये राबवण्यात आला. तर ह्या बेसिक गोष्टी आपण बघितल्या की पंचवार्षिक योजनेसंदर्भात यातले काही असे मुद्दे आले असतील म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, MRTP ऍक्ट असेल, फेरा ऍक्ट असेल, तर हे ऍक्ट आपण वेगवेगळ्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. इथं जस्ट ओव्हरव्ह्यू आला म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. तर एकंदरीतपणे ही योजना सकारात्मक मूल्यमापनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ही योजना एकंदरीतपणे सकारात्मक होती आणि या योजनेनं आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाचा रोल बजावलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. तर बघा आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. तर जे कोण हा सुरुवातीला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी उर्वरित जे काही इकॉनॉमिक्सचे लेक्चर जे आहेत ते सुद्धा बघा. म्हणजे ह्या लेक्चरची एक तुम्हाला एक खूप उपयोग चांगला होईल आणि अभ्यासातली जी काही लिंकेज असते ती सुद्धा उत्कृष्ट होण्यासाठी नेमकीच मदत होऊ शकेल. तर आजच्या लेक्चरमध्ये मी एवढंच सांगतो आणि आज थांबतो. धन्यवाद.